आम्हाला मनोगत ऐकायचं आहे. तर सर्वप्रथम मी डॉक्टर अशोक कुकडे सरांचा थोडक्यात परिचय करून देते. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यात अतिशय अग्रगणी असलेले आणि 2019 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले डॉक्टर अशोक कुकडे सर आज आपल्याला लाभलेले आहेत. आणि सरांबद्दल सुरुवातीचं सांगायचं म्हणजे पुण्यामध्ये जन्म झालेला BJ मेडिकलला सरांनी वैद्यकीय क्षेत्रात गोल्ड मेडल मिळवलेलं आहे, MBBS, आणि त्यानंतर मास्टर्स केलेलं आहे. आणि त्यानंतर लातूर येथे विवेकानंद हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र साधारण 1966ला सुरुवात केलेली आहे. आणि वैद्यकीय व्यवसायाबरोबरच ज्या ज्या आपत्कालीन घटना घडल्या त्याचा खूप समर्थपणे आपल्याला आता सरांच्या मनोगतात ऐकायला मिळेल. समर्थपणे सरांनी त्याच्यातनं बाहेर काढलेलं आहे आणि वेगवेगळ्या सामाजिक सुधारणा लातूर येथे घडवून आणलेल्या आहेत. तर आज आपण आधी सरांचं मनोगत ऐकूया. लुक यंग मॅन, यू आर एंटरिंग ए नोबल प्रोफेशन. Anyway, that will tarnish the noble image of your profession. म्हणजे मित्रा, तू उदात्त व्यवसायामध्ये प्रवेश करतोयस आणि अशा पद्धतीने काहीही तू कधी वागू नकोस, बोलू नकोस की त्यांनी तुझ्या उदात्त व्यवसायाला कुठे डांग लागेल. आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट त्याला आता 60 वर्ष होत आली, झालीच 60 वर्ष बरोबर. माझ्या मनावरती फारच त्याचा प्रभाव कायमचा राहिलेला आहे. आणि म्हणूनच मी असा विचार केला की आपण एकट्याने व्यवसाय वैद्यकीय क्षेत्रात न करता काही मित्रमंडळी मिळून करू आणि त्याला सामाजिक दृष्टी ही पहिल्यापासून देऊ. आणि म्हणूनच लातूरला मी विवेकानंद हॉस्पिटलची सुरुवात केली. हा आजही मोठा मान देणारा व्यवसाय आहे. याचं कारण असं की मनुष्याला पाहिजे असलेली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणि मनुष्याला नको असलेली महत्त्वाची गोष्ट या दोन्ही बरोबर वैद्यकीय व्यवसाय जोडलेला असतो. पाहिजे असलेली गोष्ट म्हणजे जीवन मरण डॉक्टरच्या हातात असतं. ही सारखी उदाहरणं आपण पाहत असतो. आणि मी असं अभिमानाने म्हणू इच्छितो की आजचा वैद्यकीय व्यवसाय हा खरोखर मृत्यूपाशात अडकलेल्या अनेकांना जीवनदान देऊ शकतो, चांगलं आयुष्य देऊ शकतो. आणि नको असलेली गोष्ट कुठली तर व्यथा आणि व्याधी या कुणालाही नको असतात. आजारपण म्हणजे व्यथा, आजारपण म्हणजे वेदना, व्याधी, आजारपण म्हणजे टांगती तलवार, हे कुणालाही नको असतं. आणि आम्ही वैद्यकीय व्यवसायी त्या विषयामध्ये काम करत असतो. आणि म्हणून समाजामध्ये आजही डॉक्टर मंडळीचं महत्त्व हे त्या दृष्टीने असतं. भलेही त्याच्या अर्थप्राप्तीकडे अनेकांचं लक्ष असतं, परंतु अर्थप्राप्ती हा त्यातला बाजूचा विषय असतो. किंबहुना आज वैद्यकीय व्यवसाय थोडासा टीकेसाठी नेहमीच सगळ्यांच्या समोर असतो. त्याचं कारण या व्यवसायाचं झालेलं अर्थकारण. एक मोठा गमतीचा विषय आहे की आमच्याकडे येणारे ते व्यथा घेऊन, वेदना घेऊनच येतात. आणि हे करत असताना अर्थकारण अनिवार्य झाले. पूर्वीच्या काळी ते होतं. माझे वडील डॉक्टर होते, मलाही ते आठवतं आहे की तिथे अर्थकारणाचे विषय अधूनमधून येत असत, पण आजच्यासारखे तीव्र नव्हते. वैद्यकीय व्यवसायामध्ये काय स्थिती आहे की इथे येणारा, त्याला आता शासनाने सुद्धा ग्राहक म्हणायला सांगितलेलं आहे, तो ग्राहक ज्यावेळेला वैद्यकीय व्यवसायाकडे येतो त्याला त्याची जी काही मागणी असते त्या मागणीचा आणि त्याच्या खिशातल्या द्रव्याचा काही संबंध नसतो. बाहेरच्या जगामध्ये असं नसतं. बाहेरच्या जगात जेव्हा ग्राहक कुठली वस्तू घ्यायला जातो त्यावेळेला त्याचा खिसा आणि तो घेत असलेली वस्तू या दोन्हीचा परस्पर संबंध असतो. मला वाहन घ्यायचं आहे, तर माझ्या खिशाप्रमाणे मी सायकल घेईन, स्कूटर घेईन. 4 चाकी घ्यायची असेल तर छोटी मारुती घेईन, किंवा अगदी भरपूर द्रव्य असेल तर ऑडी घेईन. वैद्यकीय व्यवसायात तसं होत नाही. इथे येणारा माणूस त्याच्या खिशामध्ये काय आहे याचा विचार करून डॉक्टरकडे येऊ शकत नाही, कारण खरंच काय होणार आहे त्याला माहिती नसतं. आणि म्हणूनच
या व्यवसायामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि मला माझ्या त्या मेंटॉर श्री मॅस्कर्निस यांनी जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये एथिक्स हा जो शब्द वापरला होता, नैतिकता, तो फार महत्त्वाचा वाटतो. या नैतिकतेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की अर्थकारण करत असताना स्वार्थाला थोडं बाजूला ठेवावं लागतं. आता हे तर खरंच आहे की डॉक्टरलाही जगायचं असतं, चांगलं जगलं पाहिजे, योग्य त्या पद्धतीने त्यांनी रुग्णाचा विचार केला पाहिजे, आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पुऱ्या केल्या पाहिजेत. परंतु हे सगळं करत असतानाही अर्थकारण सामाजिक दृष्टीने करता येतं का, तो प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि म्हणूनच व्यक्तिगत व्यवसाय न करता एकत्र आम्ही काम करू अशा तऱ्हेचा निर्णय केला आणि आम्ही 4 जणांनी एकत्र काम सुरू केलं. आमच्या व्यवसायाचं स्वरूप व्यक्तिगत व्यवसाय असं कधीही नव्हतं. पहिल्यापासूनच आर्थिक आपण किती अपेक्षा ठेवायच्या याच्या आम्ही मर्यादा घालून घेतल्या होत्या. हा फोटो चौघांचा तुमच्यासमोर दिसतोय. एका टोकाला मी आहे. मी आता म्हातारा दिसतोय कारण हा फोटो 60 वर्षापूर्वीचा आहे जवळपास. माझ्या पत्नीबरोबर आहेत माझे 2 सहकारी डॉक्टर भराडिया आणि डॉक्टर आलूरकर, हे दोघे या फोटोमध्ये दिसत आहेत. आयुष्यभर आम्ही सगळ्यांनी बरोबर काम केलं आणि 4 जणांनी सुरू केलेलं हे काम आज जवळपास 70 डॉक्टर. आत्ताचं हे आमच्या तिघांचं छायाचित्र आहे, चौथे या जगामध्ये नाहीत. आम्ही आता म्हातारे झालो होते ते दिसतंय. रुग्णालय अगदी छोट्या प्रमाणावर सुरू केलं, पण सामूहिकरित्या काम केल्याचे परिणाम असतात की विस्तार खूप मोठा होतो आणि समाजासंबंधीची आपुलकी, ज्याचा संस्कार हा वैद्यकीय शिक्षणात माझ्या वडिलांच्याकडून मी घेतला होता आणि त्याचबरोबर संघाच्या माध्यमातून अगदी बालवयापासून मी तो घेतलेला होता. आणि म्हणूनच एका छोट्याशा घरामध्ये 10 खोल्यांमध्ये सुरू झालेलं रुग्णालय मुख्य ठिकाणं आज या 3 मोठ्या भव्य वास्तू आणि याच्याखेरीज अन्यत्रही अनेक वास्तू निर्माण झालेल्या, विविध केंद्र निर्माण झालेली या पद्धतीची या ठिकाणी रुग्णालयाच्या विस्तारामध्ये दिसतात. तांत्रिक विस्ताराच्या मागे मी जाणार नाही कारण तो आजचा आपला विषय नाही आहे. पण मी असं म्हणू शकतो की आमचं रुग्णालय मराठवाड्यातलं अत्याधुनिक रुग्णालय आहे. म्हणजे अगदी संभाजीनगर हे महत्त्वाचं शहर असलं तरी संभाजीनगरच्याही आधी CT स्कॅन आम्ही इथे आणला, MRI आम्ही इथे आणला, अपघात रुग्णालय आत्ता जी वास्तू दिसते ते आम्ही इथे निर्माण केलं. ICU पहिलं मराठवाड्यातलं लातूरमध्ये विवेकानंदमध्ये झालं. हार्ट सर्जरी लातूरमध्ये पहिली 1980 साली झालेली आहे. आणि अशा पद्धतीने एकत्र काम करत असताना अनेकांना जोडून घेत आणि हे करत असताना सामाजिक भावना आम्ही जोपासण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पहिलं करावं लागलं की व्यक्तिगत उत्पन्नावरती बंधनं घातली की आम्ही किती घ्यावं स्वतः, याच्यावरती काहीशी कठोर बंधनं आम्ही घातली आणि ह्यामुळेच ही प्रगती पुढे होत गेली. पहिल्या 15-1 वर्षामध्ये खूप अडचणी निर्माण झाल्या, पण हळूहळू समाजामध्ये जसा विश्वास निर्माण झाला तसतशी काम करणाऱ्यांची संख्या निर्माण झाली आणि आत्ता आपल्यासमोर जी भव्य वास्तू दिसते आहे सुमारे 10 कोटी रुपये किमतीची, कारण त्याच्यामध्ये रेडिएशन युनिट आहे. याच्यामध्ये जे रेडिएशन चालतं त्याच्या भिंतीच नुसत्या 12-12 फूट रुंद आणि स्लॅबही 12 फूट थिक अशी आहे आणि जवळपास वेगळं 10 कोटीचं मशीन त्याच्यामध्ये रेडिएशनचं आहे. आणि हे सगळं हळूहळू सामाजिक सहभागातून उभं राहील. विश्वसनीयता यामुळे निर्माण झाली की आर्थिक कारणासाठी पेशंटला अडवायचं नाही आणि त्याचबरोबर उत्तमात उत्तम सेवा द्यायच्या. आर्थिक कारण हे पुढे करून सेवांमध्ये कुठल्याही तऱ्हेची उणीव होईल अशा पद्धतीचं आपलं वर्तन असता कामा नये. आणि म्हणून गती कमी राहिली, परंतु वेगवेगळे विभाग उत्पन्न होत राहिले, वेगवेगळे मशिनरी येत राहिल्या आणि आज असं म्हणता येईल की एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल की ज्या ठिकाणी सर्व स्पेशालिटीची कामं उत्तम रीतीने होऊ शकतात. एखादं वैद्यकीय महाविद्यालयात होणार नाही अशा पद्धतीची कामं या ठिकाणी होऊ शकतात. सामाजिक जाणीवामधून आणखीन काही उभं राहिलं. आत्ता आपल्यासमोर जी वास्तू दिसते ती नुकतीच झालेली रुग्णसेवा सदन या नावाची आहे. रुग्णालयात न राहता काही रुग्णाला बाहेर राहावं लागतं लांबलचक इलाज करण्यासाठी. काही वर्षांपूर्वी आम्ही जे कॅन्सर सेंटर उभं केलं त्याच्यासाठी ही गरज भासली की रेडिएशनसाठी 1-1 महिना 1.5 महिना लागतो, रुग्णालयात राहायची गरज नाही, मग राहील कुठे, मग आपण ही व्यवस्था करू.
आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की अत्यंत नाममात्र शुल्कामध्ये रोज केवळ 100 रुपयामध्ये या ठिकाणी जेवण्या खाण्यासाठी उत्तम राहण्याची रचना आपण केलेली आहे. पहिल्या 15 वर्षामध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या जीवावर केलं हे काम आणि जसजसा समाजामध्ये विश्वास निर्माण झाला, जसजसा लोकांना याचा अनुभव येत गेला, तसतसं देणग्या मिळत गेल्या आणि हे आत्ताची जी दोन्ही मोठी वास्तू आपण पाहिल्या या सामाजिक सहभागातून आणि शासनाने दिलेल्या काही योजनाच्या माध्यमातून आम्ही उभ्या करू शकलो असं मी म्हणू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की संघटन वृत्तीने काम करणं हे आपल्या समाजात सोपं नसतं. आपल्याला कुटुंबामध्ये हल्ली मतभिन्नता आणि त्याच्यातून कुटुंब फाटणं हे अनुभवाला येत असतं. इथे तर आयुष्यभराची बांधिलकी, अर्थकारणाच्या मर्यादा, मी काय करावं काय नाही याच्यासारखी सामाजिक दृष्टी आणि त्यामुळं सगळ्यांनी दीर्घकाळ बरोबर काम करणं ही सोपी गोष्ट नसते आणि त्यातले असंख्य बरे वाईट अनुभव आम्ही हे नेहमी घेत राहिलो. असं असूनही सावकाश का होईनही प्रगती होत राहिली आणि समाजाने दिलेल्या प्रतिसादातून विशेषतः संकटकाळी आम्ही जे काम केलं, भूकंप क्षेत्रात काही काम केलं, भूकंपाच्या वेळेला तर रुग्णालयाने वर्षभर नित्याच्या सगळ्या हालचाली बंद करून पूर्णपणे त्यात झोकून दिलं आणि 2 वर्षापूर्वीच्या कोविडमध्ये तर आम्ही फारच गुंतलो होतो. आपलं काय होतं आहे, आपल्याला द्रव्य मिळते की नाही याचा विचार न करता सगळ्यांनी झोकून दिलं. त्याचे काही चांगले परिणाम झाले आणि त्याच्यातूनच समाजाने भरभरून आम्हाला देत राहिलं आणि त्याच्यातून आमचे विस्तार मोठे होत राहिले. अशाच विस्तारात आपल्या समोर दिसते आत्ता एक वास्तू खाली दिसते, त्या मातोश्री वृद्धाश्रमाची वास्तू आहे आणि वर गाडी दिसते ती त्या ठिकाणची पोर्च आहे. ते मातोश्री वृद्धाश्रमात आज जवळपास 65 अनाथ वृद्ध आहेत आणि ह्यातले 40-45 असे आहेत की ज्यांना कोणीही नाही आहे. त्यांची जेवण्या खाण्याची राहण्याची संपूर्ण व्यवस्था आपण मोफतमध्ये करतो. यांच्या उपचाराची सगळी व्यवस्था आपण मोफतमध्ये करतो. एक 15-20 लोक असे आहेत की जे काही द्रव्य घेऊ शकतात, पण हाही प्रकल्प पहिले 15-1 वर्ष आपण पत्राला खार देऊन चालवला आणि आता मात्र समाजाने याची सगळी जबाबदारी घेतली आहे हे सांगायला मला अतिशय आनंद वाटतो. अर्थ याचा असा की आपण काही दिलं तर समाज परतफेड करत असतो. एवढंच नाही तर नवीन नवीन प्रकल्प इतर माध्यमातून उभ्या करता येतात. माझ्या परिचयात सांगितलं गेलं की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे. एका शाखा कार्यकर्त्यापासून ते अखिल भारतीय स्तरावरती अनेक दायित्व जबाबदाऱ्या मी निभावलेल्या आहेत आणि त्याच्यातूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती या नावाने जे सेवा कार्य चालतं त्याची जबाबदारी माझ्यावरती आली आणि त्याच्यातून अनेक कामं आम्ही उत्तम उभी करू शकलो. भूकंप क्षेत्रात अनेक कामं केली, रुग्णालय व्यतिरिक्त कामं उभी केली, त्याच्यातून जनकल्याण निवासी विद्यालय उभं राहिलं आणि आत्ता आपल्यासमोर दिसते की संवेदना सेरेब्रल पाल्सी केंद्र हे जनकल्याण समितीच्या माध्यमातून उभं राहिलेले. त्याच्यातही मी व्यक्तिशः आणि विवेकानंद रुग्णालयाने खूप मोठं योगदान केले आणि हे काम तर गेल्या 10 वर्षामध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळावं स्वतंत्रपणे इतकं मोठं झालेलं आहे की ज्या ठिकाणी त्यांच्या मेंदूंची वाढ झालेली नाही, ज्यामुळे जे विकलांग आहेत त्यांच्या उपचाराची, नुसत्या उपचाराची नाही, त्यांच्या प्रशिक्षणाची, त्यांच्या जीवनाची सगळी काळजी घेण्याची, यासाठी आवश्यक ते त्यांच्या पालकांच्याही प्रशिक्षणाची याची व्यवस्था आपण करू शकतो. स्वाभाविक रीतीने संघटनात्मक काम जे असतं ते करण्यासाठी आवश्यक त्या प्रकारची मानसिकता लागते. संकटाच्या वेळेला झोकून देण्याची ही रचनाही लागते आणि म्हणूनच जसं मातोश्री वृद्धाश्रम झालं तसं रक्तपेढीचे काम आम्ही या ठिकाणी उभं करू शकलो. छोटी मोठी इतर कामं, आपत्तीतली कामं, भूकंपातली काही चित्रं आपल्यासमोर येऊन जातील. तो आता इतिहास जमा झालेला विषय, त्याच्यातही आम्ही खोर गुंतवतो. वारकरी सेवाही विवेकानंद रुग्णालयाच्या तर्फे केली जात असते आणि अर्थकारण करत असताना या पद्धतीने रचना केली की डॉक्टर मंडळींनी काही उत्पन्न कमी घ्यावं, देणग्या मिळवाव्यात, शासनाकडून मदत मिळवावी, देणगीदारांसाठी एक्झम्पशनही मिळू शकतं आणि त्याचबरोबर शासनाच्या योजना या कमी फायदा देणाऱ्या असल्या तरी आम्ही प्रामाणिकपणे राबवतो, त्याचेही फार चांगले परिणाम झाले. महात्मा फुले योजना उत्तम रीतीने राबवल्याबद्दल विवेकानंद रुग्णालयाचं खास शासनाकडून अनेक वेळेला कौतुक झालेलं आहे, प्रकट कार्यक्रमातून झालेलं आहे. आणखीन इतर वेगवेगळ्या स्थानावरती ज्या वेळेला स्वातंत्र्य दिनाच्या वेळेला जिल्हा केंद्रातून पालकमंत्री भाषण करतात तेव्हाही त्यांनी हे केलेलं आहे. आणि म्हणून विवेकानंद रुग्णालयाचं काम
हे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून चालतं. कोण्या एकाच्या मालकीचं ते नाही, हे शासनाच्या किंवा समाजाच्या मालकीचं आहे आणि चॅरिटी कमिशनरच्या अखत्यारीखाली चालतं. महात्मा गांधींनी जी विश्वस्त संकल्पना मांडली ती 100% प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आणण्याचं काम आम्ही या संस्थेच्या मार्फत करून केलेलं आहे. 40 वर्षाच्या वर या ठिकाणी विश्वस्त संस्था म्हणून काम करतोय. आम्ही प्रमुख मंडळी कुठल्याही पद्धतीने व्यक्तिगत व्यवसाय आमच्या आयुष्यात केलेला नाही. याच्यामध्ये मूलभूत धारणा काय लागतात तर ज्या समाजासाठी काम करतो तो आपला समाज आहे आणि म्हणूनच समाजाची जबाबदारी माझ्यावरती आहे. त्याच्यातून आत्मीयता आहे, त्याच्यातून कर्तव्य भावना आहे आणि त्याच्यातून वैद्यकीय व्यवसायाला आवश्यक असणारी सहवेदना ही फार महत्त्वाची असते. मला असं वाटतं की वैद्यकीय क्षेत्रामध्ये नैतिकता पाळत असताना सहवेदना ही फार महत्त्वाची गोष्ट असते. मी उल्लेख केला होता की माझे वडीलही वैद्यकीय व्यवसाय होते. ते ज्यावेळेला वैद्यकीय व्यवसाय होते त्यावेळेला आत्ताच्या आधुनिक काळातलं काहीही उपलब्ध नव्हतं, म्हणजे 10% गोष्टीसुद्धा नव्हत्या. परंतु तरीसुद्धा लोक त्यांना मानत असत. त्याचं कारण असं की त्यांच्या व्यवहारात दिसणारी सहवेदना आणि संवेदना ती आज मला असं वाटतं की वैद्यकीय व्यवसायात कमी झाली. त्याच्यातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून मी समाजाचा एक घटक आहे. समाजाने माझं पालनपोषण केलेलं आहे, करत आहे आणि म्हणूनच मी समाजासाठी काम केलं पाहिजे ही धारणा वैद्यकीय व्यवसायात रुजवली गेली पाहिजे, जी आज रुजवली जात नाही असं मला वाटतं आणि त्याच्यातून अनेक प्रश्न होतात. तसं तर मी समाजात शिकतो पेशंटवरती, तर पेशंटवरती प्रयोग करत असतो आणि म्हणूनच ते ऋण मी मानलं पाहिजे. समाजात काम करत असताना मी चुकाही करत असतो. माझा अनुभव असा आहे की चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणाने पूर्णपणे समर्पणाने काम केलं तर समाज चुकासुद्धा सहन करतो आणि हाही अनुभव मी प्रत्यक्ष घेतलेला असतो. आणि म्हणूनच मी अनेक वेळेला असं म्हणतो की अशा काही मी प्रतिज्ञा घेऊ शकतो का की मी शास्त्राशी प्रामाणिक राहीन, व्यवसायाशी प्रामाणिक राहीन, समाजाशी प्रामाणिक राहीन आणि स्वतःशी प्रामाणिक राहीन. आणि या पद्धतीने जर काम केलं तर निश्चितपणे पैसे मिळवण्यासाठी काहीही करीन. हे जे कधी कधी समाजातून संशय व्यक्त होतात की माझी अँजिओप्लास्टी केली, खरंच गरज होती का? माझा MRI केला, खरंच गरज होती का? मला मोठं ऑपरेशन सांगितलं, खरंच गरज होती का? मला ICUमध्ये 15 दिवस ठेवलं, खरंच गरज होती का? हे समाजापुढे प्रश्न पडू नये म्हणून हे वरचे सगळे जे काही मी नियम आहेत ते पाळण्याचा प्रयत्न करतो का हा प्रश्न मी डॉक्टर मंडळींच्या समोर मांडत असतो. आपण विवेकानंद रुग्णालयात हे सगळं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की विवेकानंद रुग्णालयाचं वेगळेपण हे समाजासमोर आलं आणि त्याच्यातूनच ही मान्यता प्राप्त झालेली आहे. माझं असं म्हणणं आहे की या पद्धतीने जर काम केलं तर समाज याची परतफेड आमची पात्रता असते त्यापेक्षाही अधिक करतो आणि म्हणूनच मला आमच्या वैद्यकीय व्यवसायात काही थोड्या म्हणी आहेत त्याचा उल्लेख करावा असं वाटतो. एवढा उल्लेख करून मी माझं बोलणं संपवतो. त्या उल्लेख असा आहे की आमच्या परंपरेमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. आणखीन काही राहिलं का रे? 1-2 म्हणी मी सांगतो. उदाहरणार्थ की आम्हाला फार पूर्वी शिकवून ठेवलेलं होतं की आय ड्रेस द वुंड, गॉड हिल्स द वुंड. म्हणजे श्रेय आपल्याकडे घेऊ नका. दुसरं शिकवलेलं असतं डू नो हार्म, म्हणजे की बरं नाही करता आलं ते चालेल, बिघडवू नको. पुढे शिकवलेलं असतं आय डू नॉट आस्क यू व्हॉट इज युअर रिलिजन ऑर व्हॉट इज युअर ओपिनियन, आय आस्क यू व्हॉट इज युअर सफरिंग. म्हणजे तू कुठल्या जाती धर्माचा आहेस, कुठल्या विचाराचा आहेस हा महत्त्वाचा विषय नसून तुझ्या वेदना व्यथा काय आहेत त्या नाहीशा करण्यासाठी मी आहे. आणि ह्या गोष्टी समाजात डॉक्टर मंडळींनी अंमलात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो, मी असं म्हणणार नाही की 100% आम्ही यात यशस्वी झालो असू, पण हे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून
या 60 वर्षात विवेकानंद रुग्णालयासारखं काम करणाऱ्या संस्था अनेक ठिकाणी उत्पन्न झाल्या आहेत आणि आपल्या संभाजीनगरमध्ये, औरंगाबादमध्ये डॉक्टर हेडगेवार रुग्णालय जे झालेले आहे ते याच पार्श्वभूमीवर आणि याच पद्धतीने उभं राहिलेलं आहे. मला असं वाटतं की जे प्राथमिक विषय आपल्या सगळ्यांच्या समोर मांडावेसे मला वाटत होते रुग्णालयाच्या संबंधी ते मी मांडलेले आहेत. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्याला आणखीन काही आवश्यकता वाटत असेल तर मी हा विषय आणखीन विस्ताराने पुढे ठेवू शकेन. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार. खूपच चांगल्या पद्धतीने सरांनी आपल्याला विशद केलं आहे की वैद्यकीय व्यवसायाचा अर्थ काय आहे आणि त्याच्यातली नैतिकता म्हणजे काय आणि काय तुम्ही रुग्णांसाठी करायला हवं आणि काय नाही करायचं. आणि त्यामुळेच मला आता अशी खूप आशा आहे की परत तुमच्यासारखेच वैद्यकीय क्षेत्रात नवीन नवीन लोक घडत जावो की हा आदर्श घेऊन जे आपण म्हणतो की गुरुतुल्य व्यक्तिमत्व आपल्याला जे बघून शिकायला हवे आहे ते आता आपल्यासमोर आहेत. सर, मी तुम्हाला आता तुमच्या थोडं सामाजिक कार्याबद्दल विचारायची इच्छा आहे. कारण लातूर शहरात आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे एकूण मराठवाड्यातच पाण्याचा दुष्काळ आणि त्यात लातूरमध्ये तर अतिशय म्हणजे मला वाटतं म्हणावं लागेल की कोरडा दुष्काळ हा असायचा. तर ह्या दृष्टीने तुम्ही जे कार्य केलेलं आहे तर आम्हाला ते ऐकायची खूप इच्छा आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की सामाजिक दृष्टी पहिल्यापासूनच होती आणि म्हणूनच किल्लारीसारख्या भूकंपाच्या वेळेला आम्ही हॉस्पिटलचं काय होईल विचार न करता पूर्णपणे त्यात झोकून दिलं. 1915 आणि 16 ही 2 वर्ष अशी गेली की आपल्याकडे प्रचंड दुष्काळ होता आणि लातूरमध्ये तर 15 सालच्या अखेरीलाच पाण्याचा पूर्ण खडखडाट होता. आपण सगळ्यांनी त्यावेळेला ते वाचलं असेल, ऐकलं असेल, त्याची चेष्टा झाली की रेल्वेने लातूरला पाणी येत होतं. आता रेल्वेने पाणी हा काय कल्पना करायचा विषय आहे का? काय करावं? तर इथल्या काही तरुण मंडळींनी या कामाचा अनुभव घेतला होता. त्यांनी असं म्हटलं की पुढे काय होईल माहिती नाही, पण आपल्याकडे पडत असलेला पाऊस याचं योग्य त्या प्रकारे साठवण करण्याचं काम जर आपण केलं तर कमी पावसात सुद्धा आपलं काम भागेल. आणि म्हणून आपण मांजरा नदी खोदण्याचा प्रयत्न करूया की मांजरा नदी उथळ झालेली होती पूर्णपणे. शेकडो वर्षात गाळ साचून त्याच्यात साठवणुकीची रचनाच नव्हती. बंधारे, छोटी धरणं केली होती पण पाणी साचत नव्हतं. शासनाने काही बैठकी घेतल्या, काही निष्पन्न झालं नाही. कोणी करावं, कसं करावं, कसं व्हावं. आणि म्हणून एक 15-20 तरुण मंडळी एकत्र आली आणि त्यांनी असं म्हटलं की आपण एक काम करूया. ते माझ्याकडे आले. म्हटलं मी हा काही व्यवसाय नाही माझा. नाही, पण तुम्ही याचं नेतृत्व केलं तर चांगलं होईल. म्हटलं कसं काय? ते म्हटलं की समाजात तुमचा शब्द लोक ऐकतात आणि आपल्याला द्रव्य समाजातून उभं करायचं आहे, कोणाकडून, माणसाकडून नको आहे का. थोडी चर्चा करून मी त्याला मान्यता दिली आणि त्यावेळेला जो अनुभव आला त्यावेळेला असं लक्षात आलं की 50 वर्ष वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून आपण जे काही काम केलं त्याच्यातून जी विश्वसनीयता निर्माण झाली त्या विश्वसनीयतेच्या आधारावरती लोकांनी द्रव्य दिलं, लोकांनी मशीन दिली, लोकांनी काम केलं आणि त्याच्यातून केवळ 4 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 16 किलोमीटर नदीचं पात्र आम्ही खोदून काढलं. प्रत्यक्ष खोदायचं काम करायला मी गेलो नाही, पण द्रव्य उभं राहिलं कसं तर केळ्याचा गाडा चालवणाऱ्याच्या 500 रुपयापासून ते रितेश देशमुख या नटाने दिलेल्या 25 लाखापर्यंत मुक्त देणग्या आमच्याकडे आल्या. कुणी पावती मागितली नाही आणि सामान्यपणे 5 कोटी रुपये आम्ही 3 महिन्यात उभे केले आणि त्याच्यातून लातूरचा पाण्याचा प्रश्न हा जवळपास कायमचं सुटलेला इतकं सुंदर त्या ठिकाणी रिझर्वायर म्हणजे साठा निर्माण झालेला आहे. म्हणजे मला काय वाटतं की आपण योग्य पद्धतीने काम केलं आणि समाजात विश्वसनीयता जर निर्माण केली तर त्याचा हा प्रतिसाद असतो. आणि आपले कार्यकर्ते दत्ता जोशी यांनी त्याच्यावर पुस्तक लिहिलं आहे, फार सुंदर. आपल्यापैकी कुणाला मिळालं ते वाचा. पण मला ह्याच्यात पुन्हा एकदा म्हणायचं आहे की मी एकटा हे काम करू शकतच नव्हतो. काम करणारे प्रत्यक्ष वेगळेच होते, सगळ्यांच्या पुढे मी राहिले. विश्वसनीयता निर्माण करण्याचं काम मी केलं. सगळीच टीम विश्वसनीय होती, पण पुढे कुणीतरी राहावं लागतं म्हणून मी ते राहिलो आणि वर्षानुवर्ष केलेल्या कामाच्या आधारावरती अशी विश्वसनीयता समाजात उत्तम प्रतिसाद देऊ शकते. हा सुखद अनुभव आम्ही घेतलेला आहे.
जलयुक्त लातूर हे जे आपलं कार्य आहे, तर त्याचबरोबर किल्लारी भूकंपाच्या वेळेस ज्या काही परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे अजूनही आपल्याकडे जे आपले पाहुणे आले म्हणजे ऐकणारी व्यक्ती आहेत, तर सगळ्यांना त्या काळातलं साधारण माहिती असणारे आहेत. तर किल्लारी भूकंपाच्या वेळेस सुरुवातीपासून म्हणजे तुमच्या पुस्तकांमधनं आणि ह्याच्यातनं जी माहिती अजून नव्याने मिळालेली आहे, तर त्या पद्धतीत किल्लारीच्या वेळेस की सर्वजण पोहोचायच्या आत आपण सगळे तिथे पोहोचला होता, आणि त्यानंतरच्याही गोष्टी ह्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगाल. मी माझ्या आधीच्या याच्यामध्ये एक चित्र दाखवलं होतं की हा समाज माझा आहे. ही भावना मनात असली की काय घडतं त्याचं ते चित्र आहे. भूकंपाचे धक्के तर आम्हाला बसले. आपली 6 मजली एक साधारण 4:30ला दुसरा भूकंपाचा धक्का बसल्यावर आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये प्रमुख डॉक्टर जमलो. काय झालं माहिती नव्हतं, पण आमच्यापैकी कुणाला तरी एकाला वाटलं, माझे सहकारी डॉक्टर भराडिया, ते म्हणले की अहो इथे इतका धक्का बसले, किल्लारीला काहीतरी भयंकर घडले. कारण गेल्या वर्षभर तिथे धक्के बसत होते. आपणहून वाटलं, काही माहिती नव्हतं जगाला, आम्हालाही काही माहिती नव्हतं. आणि त्या क्षणी हॉस्पिटलची गाडी तिकडे निघाली म्हणून आम्ही तिथे पहिले पोचलो. जिल्हाधिकारी आणि SP पोचायच्या आधी हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर तिथे पोचले होते. मग आम्ही सगळ्याच आघाडीवरती राहिलो. योगाने काय झालं, आपली इथे शिक्षण संस्था फार चांगली मोठी होती. तिथे शिक्षकांचं सहाय्य घेतलं, रुग्णालयाचं सहाय्य झालं, आणि त्याच वेळेला मी संघाचं प्रांतसंघचालक होतो. त्यामुळं स्वाभाविक रीतीने संघाची सगळी यंत्रणा हातात होती. आणि मग पुढचा सगळा कालावधी आम्ही त्याच्यात इतका उत्तम झोकून दिला की मला तर असं वाटतं की मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचं सगळ्यात मोठं काम कुणी जर केलं असेल, अनेक हजार 9,000 लोक त्यावेळेला त्या क्षणात मरण पावले होते. पहा, हजारो लोकांच्या मृतदेहाची विल्हेवाट आमच्या संघाच्या संशोधकांनी लावली. त्याचबरोबर तिथे भोजनाची व्यवस्था, शेडची व्यवस्था, आणि झोकून दिल्यामुळं आणि टीम हाताशी असल्यामुळं, म्हणजे हा कसा होता प्रतिसाद, हा स्पॉन्टेनियस, हा टोटल विथ इन्व्हॉल्वमेंट, आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय परिभाषेत इंडिफटिगेबल, म्हणजे जो थकतच नव्हता. असं काम त्या महिनाभरात प्रचंड झालं आणि पुढेही ते चालू राहिलं. आणि जे जे प्रश्न आले त्याला आम्ही तोडून दिलं. एका गावाचं पुनर्वसन पूर्ण रेकॉर्ड 1 वर्षभरामध्ये आम्ही करू शकलो उत्तम रीतीने. आणि त्याचबरोबर त्याच्यातून काही कायमचे प्रकल्प उभे राहिले. मी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होतो त्यावेळेला. आमची मोठी शिक्षण संस्था इथे आहे. मग लक्षात आलं की मुलं तिकडे रिकामटेकडे फिरत आहेत, आईवडील नाही आहेत. झाडाखाली शाळा आम्ही 4थ्या दिवशी सुरू केली, आणि म्हणूनच त्याच्यातूनच जनकल्याण निवासी विद्यालय नावाचा कायमचा प्रकल्प उभा राहिला आहे. आज त्या ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांनी अत्यंत सवलत, सुरुवातीची 5 वर्षात एकही पैसा आम्ही घेतला नाही. रुग्णालयाची जागा दिली होती, त्या ठिकाणी पत्र्याचे शेड उभ्या करून काम केलं होतं. पुन्हा एकदा मला सांगावं असं वाटतं की संघटन याच्यासाठी आवश्यक. म्हणजे आम्ही सगळे बरोबर काम करू. संगच्छध्वम संवदध्वम संवमनांसी जानताम, म्हणजे आमची मनं एकमेकांच्या बरोबर राहतील. अशा टीम प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ज्या आधी उभ्या केल्या होत्या किंवा या निमित्ताने उभ्या राहिल्या, त्या माध्यमातून ही सगळी कामं उभी राहिली. आणि किल्लारीचं केलेलं बांधकाम ह्याने एका अर्थाने आम्हाला उजेडात आणलं, लाईमलाईटमध्ये. संघाला आणलं, विवेकानंद रुग्णालयाला आणलं, अन्य अनेक संस्थांना आणलं. आणि म्हणूनच अशा पद्धतीने कठीण समय येता संघ कामासं येतो, ही उक्ती त्या ठिकाणी प्रत्यक्षात खरी करून दाखवली गेली. एक प्रश्न आपल्यासाठी येतोय सर. डॉक्टर, पहिल्यांदा आपलं अभिनंदन करते आणि मी प्रश्न विचारते की करोनाच्या वेळेला ज्या डॉक्टर्सनी, हॉस्पिटल्सनी आपलं बिझनेस करण्याचं एक उत्तम साधन आणि समय आहे असं समजून लोकांशी अत्यंत कठोर वागणूक केली, अशा डॉक्टरांची कान करण्यासाठी आपण जर इंटरेस्ट घेऊन जर एखादं पथक बनवलं तर मला वाटतं त्याचा काही फायदा होईल का? मला प्रश्न अगदी नीट ऐकू आला नाही, पण त्यातला कान उघडणे हा शब्द मला चांगला ऐकू आला आहे. नाही, जेव्हा तर करोना, कुणाची कान उघडणे हा थोडा प्रश्न आहे. एक म्हणता येईल की वैद्यकीय व्यवसायामध्ये इंग्रजीमध्ये ज्याला ब्लॅक शिप म्हणतात ती आहे, नाही अशी स्थिती नाही.
मग ते अर्थकारणाच्या दृष्टीने आहे, वागणुकीच्या दृष्टीने आहे, ड्युटी बाउंड म्हणजे कर्तव्य भावना त्याचं दर्शन त्या दृष्टीने आहे. मी मगाशी उल्लेख केला सहवेदना संवेदना याविषयी आहे, हे खरं आहे. परंतु बहुसंख्य डॉक्टरमध्ये या मूलभूत गोष्टी आज आहेत अस्तित्वात, त्या झाकाळल्या गेल्या आहेत थोड्याशा. त्याचं कारण असं की या विषयाचं प्रशिक्षण वैद्यकीय शिक्षणात दिलं जात नाही. ते दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते दोन पद्धतीने दिलं जातं. एक दिलं जातं थोडंसं पुस्तकातून व्याख्यानातून, पण दुसरं जास्ती दिलं जातं प्रत्यक्ष उदाहरणातून. ही प्रत्यक्ष उदाहरणं लोकांच्या समोर आली पाहिजेत. आणि मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हे त्याचं एक रूप आहे, प्रतीक आहे की असं काम करता येतं, त्याच्यातून चांगलं जगता येतं. म्हणजे मी म्हटलं की आम्ही आर्थिकदृष्ट्या कमी द्रव्य घेतलं पण आम्ही काही उपाशी राहिलो नाही, आम्ही चांगलं राहिलो, व्यवस्थित सगळी कर्तव्य पूर्ण करू शकलो. बंधन पाळता आलं पाहिजे, मर्यादा समजायचं. आणि आपल्या व्यवसायाची ती गरज आहे. नाही तर मग तुम्हाला खूप पैसे कमवायचे आणि मग दुसरं काहीतरी करा, असे आम्ही अनेक वेळेला ज्येष्ठ डॉक्टरांच्याकडनं ऐकलेलं आहे आणि सांगतही आलेलो होतं. कान उघडणी करणं याहीपेक्षा संस्कार करणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण कान उघडणी करण्यासाठी आधी प्रशिक्षण पाहिजे आणि त्याची रचना समाजामध्ये करणं, आणि तो प्रयत्न आपण करत असतो. मी मगाशी म्हटलं की याच्यातून हेडगेवार हॉस्पिटलसारखं उभं राहिलं, पण मी अभिमानाने म्हणतो असं की विवेकानंद रुग्णालय या संघाच्या संशोधकांनी केलेला देशातला पहिला प्रयोग होता. आज 101 संस्था देशभरात अशा आहेत. आम्ही सुसंस्कारित स्वास्थ्य सेवा या नावाने रचनाच केलेली आहे की ज्या माध्यमातून ही संख्या वाढत राहील. आणि ठिकठिकाणी वैद्यकीय विद्यार्थ्यांवरती हा संस्कार करायचा प्रयत्न करतोय सेवांकुर नावाच्या एका उपक्रमाच्या माध्यमातून. आणि मला सांगायला आनंद वाटतो, अभिमान वाटतो की या सेवांकुरचा उपक्रम हा संभाजीनगरमध्ये हेडगेवार हॉस्पिटलमध्ये सुरू झाला आहे. देशभर आम्ही पसरवतो होतो. डॉक्टर तुपकरीने हे सुरू केलेलं आहे. त्यामुळे करायचा प्रयत्न आहे. कान उघडणे आवश्यक वेळेला करावी, पण ते कायद्याच्या लोकांनी करावे, आमच्यासारख्याने त्या भानगडीत फारसं पडू नये असं मला वाटतं. तर तुमचा प्रश्न जो काही मला समजला ते उत्तर मी द्यायचा प्रयत्न केला आहे. पण मी एक सुचवतो की प्रश्न तुम्ही ऐकून मला विचारा. म्हणजे मला सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं आहे की आत्ता किल्लारीचं जे व्यवस्थापन झालं की त्यामध्ये वैद्यकीय व्यवसाय आणि शिवाय बाकी सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग, नंतर संघाच्या ह्याच्यामुळे जो शिस्तबद्धतेने मिळालेला त्यांना काय म्हणतात वेळोवेळी म्हणजे वेळेवर मिळालेली मदत, ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर आता करोना काळात सर विवेकानंद हॉस्पिटलमध्ये असंच शिस्तबद्ध आणि पूर्ण झोकून देऊन काम केलं होतं की ज्यावेळेस साधारण एज आपण ठरवत होतो की ह्या वयाच्या वर सगळ्यांनी किंवा ज्यांना काही आजार आहे अशा लोकांनी स्वतःला प्रोटेक्ट करावं. आणि असं असतानाही विवेकानंद रुग्णालयाने करोना काळात जी पुढाकार घेतला आणि जी सायंटिफिकली शिकून, म्हणजे आता आपण सरांच्या आवाजात तर ऐकूच या, पण अशा प्रकारे जी करोना काळात ट्रीटमेंट दिलेली आहे, मदत केलेली आहे, तर ते आपण ऐकूया की चांगले गुण डॉक्टरांचे काय असतात आणि ते पुढे जाणारच ह्या गोष्टी ऐकून, असंच आपण ठरवूया. तर करोना काळात हा एक आपल्या देशाच्या दृष्टीने मोठा परीक्षेचा विषय होता आणि मी अगदी पहिल्यापासून त्याच्यात खूप गुंतलो होतो. आमच्याकडे चर्चा आली विवेकानंद रुग्णालयात की करोनाचे पेशंट आले ते घ्यायचे का. म्हटलं शासन काय बंधनं घाली ती गोष्ट वेगळी, पण कायदा पाळून करोनासाठी आपल्याला जे करण्याची गरज पडेल ते प्रत्येक गोष्ट करायची आपली मानसिकता आहे. आपल्याला पैसे नाही मिळाले तरी चालतील, आपल्याला ह्याच्यातून उपद्रव होणार असेल तरी चालेल, वी विल टेक इट ॲज ए प्रोफेशनल हॅझार्ड, त्याला हरकत नाही काही. नाहीतर आपण आहोत कशासाठी. आपण स्वतःला जर काही विशिष्ट उद्दिष्ट समोर ठेवून काम करणारी संघटना वैद्यकीय व्यवसाय म्हणतो तर आपण याच्यात झोकून दिलंच पाहिजे. आणि आमच्या इथे खरंच या पद्धतीने झोकून दिलं. आणि माझा तर अनुभव असा आहे, आमच्या इथेच नाही तर देशभरामध्येही वैद्यकीय व्यवसाय भारतातला या कसोटीला 100% उतरला असे म्हणू शकेल. आपल्याला माहिती आहे का, आमच्या IMAचे अखिल भारतीय अध्यक्ष कोरोनाने गेले काम केल्यामुळं. म्हणजे IMAने एका अर्थाने हा त्याग केला आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टर लोकांच्यामध्ये, नर्सेसमध्ये करोना होण्याचं प्रमाण अधिक राहिलं, मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक राहिलं.
महाराष्ट्र प्रांतामध्ये मोठ्या संख्येने डॉक्टर मंडळी कोरोनामध्ये बळी पडलेली आहेत आणि त्यामुळं एका अर्थाने म्हणता येईल की डॉक्टर मंडळींनी अतिशय उत्तम काम केलं. आमच्या इथले उदाहरण तसंच आहे. लोकांनी 16-16 तास काम केलं आहे. ते किट घालून काम करणं हे अवघड होतं फार. नैसर्गिक कुठल्याही गोष्टी करता येत नव्हत्या. खाणं पिणं असो, मलमूत्र विसर्जन असो, झोप तर सोडूनच द्या, शिवाय धोका होता. पण लोकांनी काम केलं आणि त्याचा परिणाम आणि आपल्या राजकीय नेतृत्वाने दाखवलेली योग्य त्या प्रकारची त्यातली धडाडी यामुळं भारतात करोनाचं नुकसान कमी झालं. माझा विदेशातही सातत्याने संपर्क असतो. अमेरिकेसारख्या देशामध्ये जी मृत्यूहानी झाली त्याच्या 1 मृत्यूहानी आपल्याकडे झालेली नाही. आपल्याकडे अन्य प्रतिकूल गोष्टी खूप असून सुद्धा याचं प्रमुख कारण शासनाने घेतलेले अनेक निर्णय, डॉक्टरांनी घेतलेले परिश्रम, व्हॅक्सिनेशनसाठी केलेला प्रचार, वैद्यकीय विद्यार्थ्यांनी केलेले आणि जे अन्यथा सामाजिक कामात नाही अशाही डॉक्टर मंडळींनी प्रचंड काम केलं. आणखीन एका गोष्टीचा मी उल्लेख करेन. या काळामध्ये आपण आपल्या देशामध्ये हे मूलभूत संशोधन, अनुसंधान, रिसर्च केलेलं आहे. पुण्याच्या मंगेशकर हॉस्पिटलने देशभरात सगळ्यात आधी कोरोनाचं काम केलं आहे खाजगी क्षेत्रातलं आणि त्याच्यावरती त्यांनी शास्त्रीय परिचर्चा आणि निष्कर्ष काढून उपाययोजना केल्या आहेत. इतकं मोठं काम वैद्यकीय व्यावसायिकांनी या कोरोनामध्ये केलं आहे. अगदी कौतुक करावं, या संबंधी अभिनंदन करावं. इतकं मोठं काम केलेलं आहे. अभिमानाने आपण हे लोकांना सांगितलं पाहिजे. हो, मी बाकीचे प्रश्न घेण्याआधी मला अजून एक गोष्टीबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे की एवढा सगळा तुमचा कार्य म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात, समाज उपयोगी क्षेत्रात आहे. पण जसं आपण म्हणतो की काही वेळा काही आपल्याला न आवडणाऱ्या किंवा वेगळ्या पद्धतीने परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि जे आपण म्हणतो की कोर्टाची पायरी चढू नये, पण अशा वेळेस तुम्हाला तुरुंगाची वारी करावी लागली. तर त्याबद्दलही आम्हाला जरा विचारायचं होतं. मी काही गुन्हा करून तुरुंगात गेलो नाही. कोर्टात उभं राहून तुरुंगात गेलो नाही. आरोपी म्हणून तुरुंगात गेलो नाही. तर 1975 साली जी आणीबाणी लागली होती त्यावेळी मी संघाचा जिल्हा कार्यकर्ता होतो आणि आणीबाणीचा वरवंटा सगळ्यात अधिक कुणावरती फिरवला गेला होता तो संघावरती गेला होता आणि देशभरामध्ये फार मोठ्या संख्येने जवळपास 80,000पर्यंत संघाचे कार्यकर्ते तुरुंगात होते. यांच्यावर कुठलाही आरोप नव्हता, यांनी कुठलाही गुन्हा केला नव्हता. हे संघाचे पदाधिकारी म्हणून अडकवले गेले होते आणि मी संघावरती बंदी घातली त्या दिवशीपासून म्हणजे 4 जुलै 1975 ते त्यानंतर 21 महिन्यांनी आणीबाणी संपली. इंदिरा गांधींच्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळं ती उठवली गेल्यानंतर आम्ही सगळे तुरुंगातून सुटलो. आत्ता म्हणता येतं की 21 महिन्याने सुटलो, पण 20व्या महिन्यात माहिती नव्हतं की आपण जन्मभर इथे राहणार आहोत का. कारण त्या महिन्यातच त्यावेळच्या गृहमंत्र्यांनी घोषणा केली होती की आम्ही संघाच्या पदाधिकाऱ्यांना कधीही सोडणार नाही. कारण आम्ही म्हणत होतो की कदाचित इथेच राहू जन्मभर. त्यावेळेला माझं वय 40-40पेक्षा कमी होतं. तर तुरुंगवारी झाली, पण त्याचं दुःख कधीच वाटलं नाही. त्यावेळेलाही वाटलं नाही, आता तर वाटायचा प्रश्नच नाही. त्यावेळेलाही आपण काही चांगल्या कामासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो. तिथल्याही कामाचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करता आला. वैद्यकीय ज्ञानाचाही करता आला, स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी करता आला, संघटनाशास्त्राचे धडे घेण्यात करता आला आणि इतर विचारधारांचे लोक होते त्यांच्याबरोबर आत्मीयतेचे संबंध निर्माण करण्यातही करता आला. कारण तोच मूलभूत संस्कार होता. संघाची शाखा तिथे नियमित चालत होती. करमणुकीचे कार्यक्रम होत होते, वैद्यकीय प्रशिक्षणाचे कार्यक्रम होत होते आणि सुदैवाने अशा काही घटना घडल्या की 3-4 महिन्याच्या वास्तव्यानंतर रुग्णालयातल्या तुरुंगातल्या रुग्णालयाच्या सर्व व्यवस्था आमच्यासारख्याच्या ताब्यात आल्या. हे एका अर्थाने शासनाने आम्हाला दिलेलं पारितोषिकच आहे असं मी समजतो. त्यामुळं प्रतिकूल अवस्थेचंही रूपांतर, संकटाचंही रूपांतर हे इष्टापत्तीत कसं करता येतं, उपलब्धीत कसं करता येतं, हे त्यावेळेचे उदाहरण असं आता मागे वळून पाहिलं असताना मला म्हणता येतं. काही प्रश्न मी घेते आपल्यापर्यंत पोहोचवते. तर आजचा प्रश्न त्यांनी दिला आहे की आजकालची युवा पिढी ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या ॲडिक्शनमध्ये जास्त होत आहे. तर त्यांना बाहेर काढण्यासाठी व व्यसन लागू नये यासाठी काय केले पाहिजे.
एका शब्दात उत्तर द्यायचं तर संस्कार. या संस्काराचा परिणाम फार महत्त्वाचा असतो, मोठा असतो. माझ्या सगळ्या बोलण्यामध्ये परिचयाच्या पासून ते संघाचा उल्लेख आला. सामान्यपणे संघाच्या स्वयंसेवकांच्या बाबतीत लोक असं म्हणतात की हे निर्व्यसनी असतात. म्हणजे मुलीसाठी नवरा मुलगा पाहायचा झाला तर संघाच्या स्वयंसेवकांना आग्रहक्रम दिला जातो का, तर तो निर्व्यसनी असण्याची शक्यता आहे, त्याच्यावरचे चांगले संस्कार असतील. संस्काराचं स्थान म्हणजे प्रथम कुटुंब, दुसरी शाळा आणि तिसरी अशा संघटना. अशा अन्य संघटना जरूर आहेत. आर्य समाजसारखी संघटना आहे. मी तर अगदी राष्ट्रसेवा दलाचा सुद्धा उल्लेख करेन. दुर्दैवाने ती संघटना आज फार मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात नाही, परंतु तिथेही या प्रकारचे संस्कार होते. स्काउट संघटनेचा मी उल्लेख करेन की जिथे असे संस्कार होतात. काही कुटुंब अजून अशी आढळतात की ज्या ठिकाणी संस्कार होतात. ती संस्काराची आपली जी काही समाजाची रचना आहे ती भक्कम राहिली पाहिजे. म्हणजे मग आपोआप प्रतिबंध होतो. ह्याच्यातूनही दुर्दैवाने जे याचे बळी ठरतात त्याच्यासाठी वैद्यकीय व्यवसायिक काही चांगल्या पद्धतीने कामं जरूर करू शकतात. चांगला सुदृढ समाज केव्हा तरी या देशामध्ये होता अस्तित्वात, आणि तो होता अस्तित्वात त्याचं कारण असं की अशी उदाहरणं समोर दिसत असत. दुर्दैवाने आज काय होतं आहे की समाजामध्ये मोठी मोठी असणारी म्हणून सेलिब्रिटीज ज्यांना म्हणतात तेच व्यसनाधीन झालेले अनुभवाला येतात. त्याचे जास्ती वाईट परिणाम होत असतात. आणि म्हणून समाजाने सुद्धा विचार करत असताना नेतृत्व, राजकीय पुढारी, वेगवेगळ्या क्षेत्रात असणारे सेलिब्रिटीज यांच्यासंबंधी ज्या वेळेला आपण उदोउद करतो त्यावेळेला कुणाचा उदोउद करायचा हा निर्णय करून त्या पद्धतीचे आपले व्यवहार केले पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा मी म्हणतो की आजचा कार्यक्रम हा त्या दृष्टीने सुद्धा एक संस्कार करणारा कार्यक्रम आहे, हे उल्लेख केला पाहिजे. आणि म्हणूनच ज्यांनी आज ही कार्यक्रमाची योजना केली ते प्रतिष्ठान मंडळी तुमच्या येणाऱ्या वाढदिवसानिमित्त आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा. आणि तुमच्यासाठी त्या दृष्टीनेच एक प्रश्न आहे की आपण म्हणजे इतके फिट कसं स्वतःला ठेवलं आहे आणि सगळ्यांनाच त्या दृष्टीने तुम्ही काय संदेश द्याल? फार महत्त्वाचा प्रश्न आला आहे. मला असं वाटतं की श्रोत्यात तरुण मंडळी कोणी असतील त्यांनी जरा हे आग्रहपूर्वक ऐकावं आणि ठसवून घ्यावं आणि त्या पद्धतीने वर्तन करायचा प्रयत्न करावा, तर आयुष्यात फार मोठे लाभ होतात. वयाच्या मी खरंच खूप चांगला राहिलो आहे. अजून मी थकत नाही. मला 5 तास झोप पुरते. बुद्धी बहुतेक चांगलं काम करते असं वाटतं. शरीरही बरं आहे. अत्यंत नियमित व्यायाम मी करत आलेलो आहे. मी रुग्णांना सांगतो, ते स्वतः आचरणात आणलं की जेवण चुकलं तरी चालेल, व्यायाम चुकता कामा नये. रोजचा पाऊण तास व्यायाम हा झालाच पाहिजे, कुठंही असो, कितीही गर्दी असो. दुसरं, आपला आहार. जिभेला तर संतुष्ट ठेवलंच पाहिजे, पण त्याची मर्यादा ठेवली पाहिजे. त्यामुळं आहार करत असताना काय आहार करायचा? सात्विक आहार. आणि आपल्या सुदैवाने आपला परंपरागत आहार जो आहे तो अत्यंत सात्विक आहे. आपले सणवार आहेत ना जिभेचे चोचले पुरे करायला, त्याची मर्यादा ठेवून करावं. ते व्यसनाधीनता हा एक फार वाईट विषय आहे. तंबाखू आणि दारू हे अत्यंत मोठे शत्रू आहेत. म्हणजे वैद्यकीय व्यवसायात आम्ही शिकवतो, आता इतकं मोठं कॅन्सर सेंटर आम्ही चालवतो. 60% कॅन्सर हे तंबाखूशी संबंधित आहेत. की केवळ तंबाखू सुटली आणि एक 20-25% दारूशी संबंधित आहेत. का लोक घेतात? हे कशासाठी घेतात? ते जीवनावश्यक नाही आहे. आणि ज्यांना असं वाटतं की शारीरिक कष्टासाठी लागतं ते तशी वस्तुस्थिती नाही, हे वैद्यकीय शास्त्र सांगतं. त्याखेरीज जीवनासंबंधीचा एखादा दृष्टिकोन चांगला, ते आपल्याला चांगलं काम करायचं आहे. चांगलं काम केलं की चांगले विचार मनात येतात. चांगले विचार मनात आले की त्याचे शरीरावरती परिणाम होतात. आणि गेल्या 50-50 वर्षात ते फार सिद्ध झालं आहे की आपली मानसिकता, आपली विचार करण्याची पद्धती याच्या शरीरावरती विलक्षण परिणाम होतात. आजार कमी होतात, झाले तर लवकर दुरुस्त होतात, प्रतिकारशक्ती वाढते. कॅन्सरसारख्या आजारालाही ज्याची मनस्थिती चांगली आहे तो उत्तम तोंड देतो. हे आम्ही व्यवहारात अनुभवत असतो. आणि त्या दृष्टीने आपल्या स्वतःला जर जोपासलं आणि परमेश्वरावरती श्रद्धा ठेवली तर निश्चितपणे चांगले परिणाम त्याचे भेटतात. याखेरीज वेळेचं उत्तम नियोजन, अनेक कामं चांगली करता येतात. देवाने आपल्याला 24 तास दिलेत.
या 24 तासाचा उपयोग कसा करायचा याची जर नियोजनाची रचना केली तर शरीर आपोआप काम करतं, जास्ती चांगलं काम करू शकतं. आणि मग शेवटी परमेश्वराची कृपा थोडीशी लागतेच. सगळं आपल्या हातात असू शकत नाही, कुठला रोग व्हावा, कुठला न व्हावा, कुठला अपघात व्हावा, कुठला न व्हावा. पण या पद्धतीने जर काळजी घेतली, आपल्या हातात असलेल्या गोष्टी जर योग्य त्या पद्धतीने आपण नियमितपणे आपल्या वर्तणुकीतून राबवल्या तर निश्चितपणे निसर्गही आपल्यावरती कृपा करू शकतो आणि त्याच्यातूनच चांगलं आरोग्य ही उत्तम सगळ्यात महत्त्वाची धनसंपदा ही आपल्याला मिळू शकते. ही महत्त्वाची धनसंपदा आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, म्हणजे मग निश्चितपणे त्याचा लाभ आयुष्यभर आपल्याला मिळू शकतो असं मला वाटतं. औरंगाबादमध्ये हा पद्म महोत्सव हे पहिलं वर्ष आहे, जे आपण पहिलं पुष्प म्हणू शकतो आणि आज त्याचा समारोप होतो आहे. तर पद्म महोत्सवाबद्दल आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं आहे, कारण हे थोडंसं म्हणता येईल की अवेअरनेससारखं आहे की एवढा मोठा पुरस्कार सोहळा आणि ज्या वेगळ्या पद्धतीचं कार्य केल्यामुळे, म्हणजे आता आपल्याबद्दल आपण आत्ता विचार तर ऐकलेलेच आहे, म्हणजे वैद्यकीय व्यवसायाच्या बरोबरीने म्हणजे झपाटल्यासारखं जे काम केलेलं आहे की कुठल्याही गोष्टीचा पर्वा न करता आणि कुठलीही आपत्ती समोर आली तरी त्या आपत्तीचं रूपांतर तुम्ही की त्याच्यातनं आम्हाला काहीतरी चांगलं घडवायचं आहे अशा पद्धतीने जे केलेलं आहे. तर ह्या पद्म महोत्सवाबद्दल आम्हाला आपले विचार सांगाल आणि पुढच्या दृष्टीने अजून काय करू शकतो ह्याच्याबद्दल पण थोड्याशा आम्हाला गोष्टी सांगाल. ताई, तुम्ही पहिलं पुष्प म्हणलात तर मी म्हणतो पहिलं पुष्प नसून हा पहिला पुष्पगुच्छ आहे. हे 5-7 कार्यक्रम जे झाले, मी सगळ्या कार्यक्रमाचं वृत्त नियमितपणे रोज वाचत होतो तपशीलवार. अतिशय सुंदर कार्यक्रम झालेले आहेत. म्हणजे आपल्या महिला कुस्तीगीर, आपले इस्रोचे शास्त्रज्ञ, काल परवा झालेले डॉक्टर, त्यांचं झालेलं बोलणं हे प्रत्येकाचं अत्यंत मार्गदर्शी आहे. आणि हे सगळे कुणी स्वर्गातून पडलेले नाही आहेत माणसं, ही सगळी साधी माणसं आहेत. जी मिळाली संधी त्याचा उपयोग त्यांनी केला, निश्चय केला आणि त्यांना तुम्ही प्रकाशात आणलं. हा फार मोठा एक सामाजिक संस्कार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीने हा उपक्रम आपल्या प्रतिष्ठानतर्फे जो राबवला गेला आहे अत्यंत कौतुकास्पद आहे, अभिनंदनास्पद आहे. हा नियमितपणे राबवला गेला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे हे व्यासपीठ हे मोठं व्हावं. अशी व्यासपीठं आपल्या समाजामध्ये ठिकठिकाणी अनेक चालतात. दुर्दैवाने त्याला प्रतिसाद तितका दिला जात नाही किंवा त्याची प्रसिद्धी तेवढी होत नाही. आत्ताचा उपक्रम मला असं वाटतं की बऱ्यापैकी प्रसिद्धी दिली जाते. मला आठवतं आहे की 40-1 वर्षापूर्वी मला फाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला होता. तेव्हा इचलकरंजीला गेलो होतो. त्या पुरस्काराचं स्वरूप फार सुंदर असे, अजूनही तो चालू आहे, कसं आत्ता स्वरूप आहे मला माहिती नाही, परंतु देशभरातले लोक ते बोलवत असत आणि प्रमुख म्हणून आणि तो मोठा उत्सवच होत असे. केवढा सुंदर कार्यक्रम आणि अनेकांना बोलायची संधी त्याच्यात मिळत असे. अनेकांची जीवनं त्यामुळं समाजाच्या समोर येत असत. मला असं वाटतं की आज दूरदर्शन, चालणाऱ्या मालिका, वेगवेगळे चालणारे अन्य चित्रपट याच्या माध्यमातून चांगलं किती होतं याच्यापेक्षा चांगलं काय नसावं याचं दर्शन जास्ती होतं. त्याचे विपरीत परिणाम होणं असावे. जसं आत्ता त्या दिल्लीच्या केस बाबतीतही म्हटलं ना की त्यांनी ते कुठले तरी सिनेमा पाहून प्रेरणा घेतली की कशी हत्या करायची आणि कसं डिस्पोज करायचं. याच्यापेक्षा चांगलं काहीतरी घडतंय ते समाजासमोर येऊ द्या ना. जे आणायचा आपण प्रयत्न करतो आणि हा प्रयत्न एक निश्चितपणे की चांगलं होण्याचे जे काही परिणाम असतात ते मंद गतीने होतात. वाईट होण्याचे जे काही परिणाम असतात ते चटकन होत असतात. आणि म्हणून चांगलं करण्याच्यासाठीचे प्रयत्न हे सातत्याने न थकता परिश्रमपूर्वक एक जिद्दीने चालू ठेवले पाहिजेत. असे अनेक जण करणारे आज समाजात आहेत. ती संख्या ही वाढली पाहिजे आणि ती वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. त्यामुळं हा उपक्रम थोडी कोशिश झाली आहे, तुमचे प्रयत्न चालू आहेत, मला दिसतंय. धडपड तुम्ही केली असली पाहिजे. म्हणजे मी इथं बसून कल्पना करू शकतो की काम करणाऱ्यांनी किती धडपड केली असेल, संपर्काची, व्यवस्थेची, लोकांना बोलवून आणण्याची, या सगळ्या अर्थकारणाची.
ते परिश्रम समजू शकतात, पण याच्यात थकायचं नाही, ते चालू ठेवायचं. निश्चितपणे ह्याच्यातून आपला समाज आज जो गतीने प्रगती करतोय त्यात शंकाच नाही की स्वातंत्र्याची 75 वर्षे आपण पुरी करतो. या क्षणाला अभिमानाने म्हणता येईल की आमच्या देशाने त्या तुलनेत त्या सुमाराला जगाच्या पाठीवरचे 60 देश स्वतंत्र झालेत. आपण एकटेच असे होत इतके पुढे गेलो. आपल्यापाशी काहीतरी आहे, हे आणखीन मोठं व्हावं, इंटेन्सिफाय इट, एक्सटेंड इट टू ऑल द स्टेटस ऑफ सोसायटी. हे सगळं करण्यासाठी आपले प्रयत्न निश्चितपणे उपयोगी होतील. म्हणून तुम्हा सगळ्या मंडळींचं मी अभिनंदन करतो, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि माझं काय जे तोडकं मोडकं बोलणं ऐकलं असेल सगळ्यांनी, त्याच्याबद्दल सगळ्या श्रोत्यांना धन्यवाद देतो आणि मी आपली रजा घेतो. नमस्कार. तुम्हाला रजा देण्याची अनुमती श्रोते देत नाही आहेत. एकच प्रश्न आहे, मी तो घेते. नीटबद्दल विचारलं आहे अग्रसेन विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी, की ज्या विद्यार्थ्यांना नीट किंवा मेडिकल फील्डमध्ये जाण्याची इच्छा आहे तर त्यांना तुम्ही कसे मार्गदर्शन कराल? मी मेडिकलला ॲडमिशन घेतली त्याला आता फार वर्ष 65 वर्ष झालेली आहेत, पण तरीसुद्धा मी वैद्यकीय महाविद्यालयात फार दीर्घकाळ शिकवत राहिलो आहे. आणि त्याचबरोबर आत्ताच्या पिढीबरोबर माझा संबंध असतो. डॉक्टर होणं चांगलं यात प्रश्नच नाही. कशासाठी व्हायचं हे ठरवलं पाहिजे. ग्लॅमरसाठी, पैशासाठी, नाव व्हावं यासाठी, समाजाने मानमराफत द्यावा, म्हणतात सेवा करायची, पण खरं सेवाभाव आपल्यापाशी आहे का नाही हे पाहावं. आज तर स्पर्धा प्रचंड आहे, पण त्या स्पर्धेत सुद्धा जर यशस्वी व्हायचं असेल तर नियमित अभ्यास, आणि अभ्यास म्हणजे परीक्षार्थी म्हणून नाही तर शिक्षार्थी म्हणून. मला आज जाणवतं ते असं की परीक्षार्थी म्हणून अभ्यास जास्ती होतो, शिक्षार्थी म्हणून अभ्यास कमी होतो. शिक्षार्थी म्हणून अभ्यास जास्ती केला तर आपोआप तो परीक्षार्थी म्हणून उपयोगाला येतो. हा माझा अनुभव आहे. मी फायनल MBBSला विद्यापीठात पाहायला आलेलो आहे, पण माझ्या परीक्षेच्या दिवसात सुद्धा मी संघाची शाखा चुकवलेली नाही. मी जागरण करून अभ्यास केला नाही, आणि हे करता येतं असं माझं म्हणणं आहे. योग्य त्या प्रकारचं जर वेळेचं नियोजन केलं, कॉन्सन्ट्रेशन केलं तर करता येतं. आणि ज्ञानासाठी अभ्यास, आणि त्यामुळंच व्यवसायातही यश अधिक चांगलं मिळतं, समाजातही त्याचा अधिक चांगला आदर ठेवला जाऊ शकतो. त्यामुळं नीट सेट याची आकांक्षा जरूर ठेवावी. वेगवेगळ्या स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये जरूर जावं. डॉक्टरकी हे एकच क्षेत्र असं नाही, इतरही क्षेत्रांना हेच लागू पडतं. पण त्या विषयामध्ये आपण कशासाठी जाणार आहोत आणि त्याला काही थोडंसं व्यक्तिगत हिताच्या पलीकडची जर जोड दिली तर आपले हे प्रयत्न अधिक कसून होतात. कारण कुठलंही उद्दिष्ट हे व्यक्तिगत हितसंबंधापेक्षा मोठं असेल तर माणूस अधिक चांगलं काम करतो, हा विश्वास आहे, हा अनुभव आहे. आणि म्हणूनच आकांक्षा जरूर ठेवाव्यात. व्यक्ती म्हणून मोठं झालंच पाहिजे, पण ते करत असताना मला माझ्याबरोबर माझा समाज मोठा करायचा आहे, माझ्या आजूबाजूचं सगळं वातावरण हे अधिक चांगलं करायचं आहे, आणि त्या माध्यमातून माझा देश मोठा करायचा ही जर भावना ठेवली तर माणसाचं कर्तृत्व अधिक फुलतं असं निश्चितपणे म्हणता येईल, हे मी म्हणू इच्छितो. आज आता आपल्या चर्चेमधनं जे निष्पन्न झालं आहे की एकतर नैतिकता, ते कुठलंही फील्ड असू दे, फक्त वैद्यकीय फील्डसाठी नाही पण सगळ्याच फील्डमध्ये नैतिकता ही, आणि आपल्या वैद्यकीय फील्डमध्ये सहवेदना ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यानंतर तुम्ही जे सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की संघटनेमार्फत जी गोष्ट होते, एकटी व्यक्ती जे करू शकते त्यापेक्षा कितीतरी पटीने संघटनेमार्फत आपण चांगली रुजवू शकतो. पण त्यासाठी जो संघटनेचा संस्थापक किंवा ज्याच्याकडे आपण पाहतो ती व्यक्ती तेवढी मार्गदर्शन करणारी आणि सगळा सेवाभाव असणारी आणि आपण जे म्हणतो की व्हिजन असणारी व्यक्ती असली पाहिजे. आणि आम्ही आज ते पाहिलेलं आहे. तर आम्ही सगळ्यांतर्फे मी आपल्याला धन्यवाद देते. थँक्यू सर.